सॅलरी येते पण पैसे कुठे जातात कळत नाही. महिन्याच्या शेवटी तुम्ही असाच विचार करता का? या महिन्यात चांगली सॅलरी आली होती पण पैसे गेले कुठे? अनेक वर्किंग प्रोफेशनल्स खूप मेहनत करतात. महिन्याच्या शेवटी सॅलरी मिळते. खर्च, EMI, शॉपिंग्स आणि इतर गरजांमध्ये पैसे कुठे खर्च होतात काही कळत नाही. परिणाम सेव्हिंग होत नाही, इन्व्हेस्टमेंट सुरू होत नाही आणि फायनान्शियल फ्रीडम हे स्वप्नच राहते. फक्त जास्त पैसे कमावणे महत्त्वाचं नाही, पण आलेले पैसे कमावणे, त्याचं व्यवस्थापन करणे जास्त महत्त्वाचं आहे. आजपासून एक साधा नियम सुरू करा. 50-30 आणि 20चा. 50% गरजेच्या खर्चासाठी, 30% लाईफस्टाईल आणि इच्छांसाठी आणि 20% सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंटसाठी. आणि सर्वात महत्त्वाची, उरलेले पैसे सेव्ह करू नका. आधी सेव्ह करा, नंतर उरलेले पैसे खर्च करा. ही छोटी सवय तुम्हाला तुमच्या फायनान्शियल फ्युचरमध्ये मोठा फरक निर्माण करू शकते. जर तुम्ही आजपासून तुमच्या पैशाचे प्लॅनिंग करत असणार तर कमेंटमध्ये फायनान्शियल फ्रीडम लिहा. आणि अशाच मोटिवेशन, हेल्दी लाईफस्टाईल, फायनान्शियल फ्रीडम माइंडसेट, नेचर अवेअर रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलो करा. मी विनोद प्रकाश कोलते. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.